नोकरी उत्तम सुरू आहे, पगारपाणी बेस्ट आहे, दरवर्षी इन्क्रिमेंट होतंय, स्वतःचा फ्लॅट आहे, दारात कार आहे. त्यामुळे आपण आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहोत. अर्थात फायनान्शियली एकदम सेट आणि सिक्युअर आहोत. असा तुमचा समज असेल, तर थांबून थोडा फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण आर्थिक सुरक्षिततेत केवळ महिन्याच्या उत्पन्नाचा विचार करण्यापेक्षा दीर्घकालीन आर्थिक नियोजनाला, आर्थिक शिस्तीला आणि आपत्कालीन स्थितीतही आर्थिकदृष्ट्या कणखर राहण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. त्यामुळेच आयुष्य विमा आणि आरोग्य विमा या महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेतल्यावर आर्थिक सुरक्षितता अर्थात वेल्थ सिक्युरिटी विषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या नवीन पॉडकास्टमध्ये समस्त श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. नमस्ते भूषण, कसे आहात तुम्ही? नमस्ते निरंजन, आय एम फाईन. हाव आर यू? एकदम मस्त. भूषण, आपण विषयाला सुरुवात करूया. अतिशय महत्वाचा विषय आहे आजचा, वेल्थ सिक्युरिटी विषयी. तर माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, वेल्थ सिक्युरिटी, फायनान्शियल सिक्युरिटी या टर्म्स कानावर पडलेल्या असल्या तरी त्याचा नेमका अर्थ माहिती नसतो. प्लीज सांगाल याविषयी थोडं? नक्कीच निरंजन. बेसिकली आपण वेल्थ सिक्युरिटी, फायनान्शियल वेलबिईंग, फायनान्शियल फ्रीडम अशा बऱ्याच संकल्पना, बरेच शब्द ऐकतो, नेहमी आपल्या वाचनात येतात. परंतु हे वाचताना, ऐकताना हे शब्द आपल्याला कॉम्प्लेक्स वाटतात. त्यामुळे आपण त्या शब्दांना पुढे अंडरस्टँड करून घेत नाही, पुढे त्या विषयाविषयी समजून घेत नाही. पण वेल्थ सिक्युरिटी, फायनान्शियल वेलबिईंग किंवा फायनान्शियल फ्रीडम हे जर खरोखरीच आपल्याला अनुभवायचं असेल आणि हे समजून घ्यायचं असेल, तर बेसिकली ह्या संकल्पना काय आहेत आणि हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं योगदान देतात. जर आपण उत्तम फायनान्शियल प्लॅनिंग स्टेप बाय स्टेप जर करत राहिलो, तर आपल्याला फायनान्शियल फ्रीडम कसं मिळेल आणि वेगवेगळ्या ॲसेटमध्ये गुंतवणूक करताना त्याचे नक्की आपल्याला फायदे कसे होऊ शकतात, त्या प्रत्येक ॲसेटमध्ये आपण कशी गुंतवणूक केली पाहिजे, योग्य सल्लागाराच्या माध्यमातून कशी केली पाहिजेत, योग्य गुंतवणूक निवडून कशी केली पाहिजेत, हे समजून घेऊन मग आपण जर फायनान्शियल फ्रीडमकडे गेलो, तर त्या संकल्पना आपल्याला कॉम्प्लेक्स वाटणार नाहीत आणि आपण निश्चितपणे त्याचा उपभोग हा योग्य पद्धतीने घेऊ शकू. एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं तुम्ही, पण तरी जाणवते की हा थोडासा कॉम्प्लेक्स विषय आहे. म्हणजे झालं काय, नेटफ्लिक्सवर मी नुकतीच ना हाऊ टू गेट रिच नावाची एक डॉक्यू सिरीज बघितली. तर त्यात पण आर्थिक नियोजन हा महत्वाचा विषय उलगडताना अनेक जोडप्यांची आर्थिक बाबतीत एकमेकांशी अजिबात चर्चा, संवाद नसतो, असं महत्वाचं निरीक्षण त्यात नोंदवण्यात आलं. आर्थिक नियोजनाद्वारे अर्थ सुरक्षिततेचा प्रवास करताना कुटुंबांमध्ये म्हणजे नवरा बायकोमध्ये स्पेशली असा संवाद असणं कितपत गरजेचं असतं? निरंजन, अतिशय उत्तम आणि सुरेख प्रश्न आहे. कुटुंबाचं नियोजन करताना म्हणजे आपण जेव्हा फॅमिली प्लॅनिंग करतो तेव्हा चर्चा होते. आपण कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचण्याच्या आधी म्हणजे घरात मुलाचं शिक्षणाबद्दल निर्णय असेल, घरात लग्नाचा विषय असेल, तर आपण चर्चाही करत असतो. सो कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याच्यात समाविष्ट करून घेत असतो. सो फायनान्स हा विषय आल्यानंतर आपण ती कॉम्प्लेक्सिटी का ठेवावी? आपण त्याबद्दल विचार का करू नये? किंवा आपण कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला, मग तिथे फक्त नवरा बायकोच असे नाही, तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्यात समाविष्ट करून घेणं गरजेचं आहे. कारण ह्या बाबतीत प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असू शकतात, प्रत्येकाच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असू शकतात आणि हा विषय समजून घेताना मग प्रत्येक कुटुंबातला सदस्य जर एकत्र असेल, तर सगळ्यांचं प्लॅनिंग हे उत्तमरित्या होऊ शकेल. ॲट दी सेम टाईम मग त्यांना मिळणारा त्यातून रिटर्न आणि त्यांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी त्यात घडू शकतील. म्हणूनच आपण एकत्र येऊन ते डिस्कशन करून मग फायनान्शियल प्लॅनिंगचा विचार करणं हे गरजेचं आहे. म्हणजे कुटुंबामध्ये हे कम्युनिकेशन असणं, हा संवाद असणं किती महत्वाचं आहे हे तुम्ही सांगताय. पण एका अभ्यासानुसार आयुष्याचं रीतसर आर्थिक नियोजन करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण 0.0042% इतकं कमी आहे. आपल्या सगळ्यांना रोजच्या जगण्यासाठी पैसा लागत असताना आर्थिक सुरक्षिततेच्या आणि नियोजनाच्या बाबतीत इतकी उदासीनता का बरं असेल? पुन्हा एकदा उत्तम प्रश्न निरंजन. ज्याच्यासाठी मी गेली 20 वर्ष सातत्यानं प्रयत्न करतोय, की भारतात एक चांगला गुंतवणूकदार तयार व्हावा, ज्याने त्याची स्वतःची आणि देशाची प्रगती ही नक्की होणार आहे.
पण ही उदासीनता का आहे याच्या मागची कारणं जर लक्षात घेतली तर ही उदासीनता भीतीपोटी बसलेली आहे. ही उदासीनता भारतात असंख्य यापूर्वी घटना घडलेल्या आहेत. मग त्या अगदी हर्षद मेहता स्कॅम्प असेल, केतन पारेख स्कॅम्प असेल किंवा मग हल्ली घडलेले गोष्टी असतील, तर त्यामुळे लोकं घाबरतात. इन्व्हेस्टमेंट करायला पुढे येत नाहीत आणि म्हणून हे पर्सेंटेज किंबहुना पेनिट्रेशन ज्याला आपण म्हणतो, हे वाढायला मदत होत नाहीये. पण हे समजून लोकांनी घेतलं पाहिजे, की ह्या गुंतवणूक आपण जेव्हा विचार करतो किंवा कुठलीही गुंतवणूक आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा त्याला माध्यमं काय आहेत? त्याला गव्हर्नमेंटची बांधिलकी कशी आहे? गव्हर्नमेंट त्या संस्थांवर त्यांचा कंट्रोल आहे की नाही आहे? आणि अशा वेगवेगळ्या उपाययोजनांमध्ये किंवा अशा वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅटफॉर्ममध्ये जर आपण गेलो, तर आपल्याला तिथे ही भीती राहणार नाही किंवा ह्या अडचणी येणार नाहीत आणि म्हणजेच आपली गुंतवणूक ही होऊ शकेल, ही पेनिट्रेशन लेव्हल ही वाढू शकेल. तुम्ही भूषण खूप चांगला मुद्दा एक्सप्लेन केलात. म्हणजे खबरदारी किंवा पूर्वाभ्यास हा केला पाहिजे कुठल्याही गुंतवणुकीबाबत पुढे जाताना, पण भीती बाळगून ती करायचीच नाही, हा काही ऑप्शन असू शकत नाही. येस, भीती बाळगण्याची गरज नाहीये. कारण आपण ज्या गुंतवणूक संस्थांमार्फत जाणार आहोत किंवा त्या संस्था गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज आहेत का? त्याच्यावर गव्हर्नमेंटचा कुठला कंट्रोल आहे का? आणि मग ते करताना, त्या गुंतवणूक करताना आपल्याला तो विषय कितपत समजलाय? ती गुंतवणूक किंवा त्या कंपन्या, त्या मॅनेजमेंट्स आपल्याला माहिती आहेत का? त्या काय प्रॉडक्ट तयार करतायत? त्यांचं मार्केटमधलं स्थान काय आहे? ह्या अशा असंख्य गोष्टी आपल्याला समजून घेता येतील आणि म्हणूनच एक फायनान्शियल चांगला कन्सल्टंट असणं, तो नेमणं ही नितांत गरजेचं आहे. फायनान्शियल कन्सल्टंट अर्थात आर्थिक सल्लागाराचं महत्त्व या विषयावर आपण लवकरच बोलणार आहोत. मला वाटतं पुढच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहे त्याविषयी. नक्कीच निरंजन. माझा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला, की आर्थिक नियोजनाचं महत्त्व तर कळतंय तुम्ही जे सांगताय त्यातनं. पण समजा आत्तापर्यंत असं कुठलंही नियोजन कोणी केलं नसेल, हे आपल्या श्रोत्यांपैकी, तर वयाच्या 35-40 तरी ते करणं शक्य आहे का? आणि याची सुरुवात नेमकी कशी करायची? प्रश्न अगदी तुम्ही नेमके माझ्या मनातले ओळखलेले दिसतायत. 35-40 ह्यात नियोजन करता येऊ शकतं. पण आमचं कायम प्रत्येक गुंतवणूकदाराला म्हणणं आहे, त्यांनी इन्व्हेस्टमेंटला कधी सुरुवात करायची आहे? तर ज्या दिवशी तो नोकरीला लागेल, ज्या दिवशी तो पहिलं त्याचं इन्कम घेईल किंवा तो व्यवसायाला सुरुवात करेल, ज्या दिवशी त्याचं पहिलं इन्कम येणार आहे, त्या इन्कममधला काही पार्ट त्याने गुंतवणुकीसाठी डेफिनेटली बाहेर काढला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट ही केली पाहिजे. आता तुमचा स्पेसिफिक प्रश्न हा जो 35-40तला आहे. जनरली जीवनाची सुरुवात होताना साधारण माणूस 24-25 पर्यंत नोकरीला किंवा व्यवसायात येतो. त्यानंतर त्याला पुढे त्याचं आयुष्य सुरू होतं. पुढच्या 3-4 वर्षात त्याचं लग्न होतं. मग फॅमिली वाढते आणि मग सेटल होताना साधारण 35-40 पर्यंत त्याला उत्तम पैसे मिळायला लागतात. मग त्यावेळी प्रयोजन करायचंय का? त्यावेळी प्लॅनिंग करायचंय तर मग नक्की करता येतं आणि करायचंय. कारण त्या ज्या गरजा आहेत, म्हणजे घरात मुलं आहेत, त्यांची उच्च शिक्षण आहेत, त्यांची लग्न आहे, रिटायरमेंटचं प्लॅनिंग आहे. हा खूप मोठा विषय आहे, रिटायरमेंट प्लॅनिंग. तर त्याच्याबद्दलचं त्याचं नियोजन असेल किंवा मग किंबहुना हल्ली जो नवीन फायनान्शियल गोल ज्याला आम्ही म्हणतो, की वर्ल्ड टूर असेल, जग फिरायचंय, तर त्याच्यासाठी लागणारे पैसे असतील. हेल्थ, कोरोनाने आपल्याला जे शिकवलंय, की हेल्थ ही किती महत्त्वाची आहे. तर त्याच्यासाठी जर आपल्याला कुठे खर्च करायला लागला, आपल्या तब्येतीसाठी पैसे मोजायला लागले, तर त्याच्यासाठीचा कॉर्पस असेल. अशी कुठलीही घटना असेल, असा कुठलाही गोल असेल, ज्याच्यासाठी आपल्याला उत्तम गुंतवणूक करणं गरजेचं आहे. उत्तम गुंतवणूकदार म्हणून पुढे येणं गरजेचं आहे. वाह! मला इथे श्रोत्यांना सांगायला आवडेल, की मागच्या एपिसोडमध्ये आम्ही मेडिक्लेम आणि आरोग्य विमाविषयी अगदी डिटेलमध्ये बोललेलो आहे. सो समजा तुमचा तो एपिसोड ऐकायचा राहिला असेल, तर हा ऐकून झाल्यावर तोही नक्की ऐका. पुढचा प्रश्न, आर्थिक सुरक्षिततेचा विचार करताना कोणकोणत्या आर्थिक लक्ष्यांचा, उद्दिष्टांचा त्यात काय समावेश हा करायला हवा? आर्थिक उद्दिष्ट कुठलीही असू शकतात. जनरली आपण जेव्हा सामान्य कुटुंबाकडे बघतो, तेव्हा त्यांची उद्दिष्ट की मुलांना उत्तम शिक्षण द्यायचंय, तर शिक्षणाला लागणारा मोठा पैसा असेल. कारण आपण बघतो की शिक्षणाला आज किती पैसा खर्च होतोय. अगदी आपण बालवाडीत म्हणजे के-जीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत काय पैसे खर्च होतात याची जर मांडणी केली, तर हा भरपूर मोठा पैसा आहे आणि म्हणून त्याचं नियोजन गरजेचं आहे. किंबहुना भारतात लग्नासाठी देखील मोठा खर्च केला जातो. मुलांच्या मुलींच्या लग्नावर खर्च केला जातो. त्याचं जर प्लॅनिंग उत्तम केलेलं असेल, तो एक फायनान्शियल गोल म्हणून सेपरेट त्याच्यात जर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, तर तो एक गोल असू शकतो. रिटायरमेंट प्लॅनिंग हा एक गोल असू शकतो. कारण रिटायरमेंट किटी तयार करणं हे देखील एक मोठं उद्दिष्ट आहे, काम आहे, गरज आहे. कारण
गव्हर्नमेंट प्रत्येकाला पेन्शन देणार नाहीये. किंबहुना बरीच लोकं प्रायव्हेट क्षेत्रात काम करतात. तर स्वतःचं पेन्शन हे स्वतः तयार करायला हवं. कारण माणूस 60 पर्यंत काम करू शकतो. त्याच्या पुढे काम करणं शक्य नाहीये आणि आयुर्मान हे वाढतंय. ते 90, 95, 100 पर्यंत किती असणार आहे हे कोणाला माहिती नाहीये. तर माझा मासिक खर्च अगदी महिन्याला ₹50,000 जरी असेल आणि तो मला पुढे 60 नंतर पुढची 30-35 वर्ष पुरवायचा आहे. तर त्यासाठी मला रिटायरमेंट प्लॅनिंग हे गरजेचं आहे. असा कुठलाही गोल हा असू शकतो. उदाहरणार्थ माझ्याकडे येणाऱ्या जी इन्व्हेस्टमेंट करणारी लोकं आहेत, तर ह्यांचे गोल्स काय? मुलांची शिक्षण आहेत, मुलांची लग्न आहे, रिटायरमेंट प्लॅनिंग आहे. पण एक गोल मला नक्की सांगायला आवडेल निरंजन, की माझ्याकडे एक क्लायंट आहेत. त्यांनी मला मागच्या 10 वर्षांपूर्वी असा गोल सांगितलाय, की माझा मुलगा जेव्हा 25 वर्षाचा होईल, त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यावेळी त्याला ₹200 कोटी ठेवी ह्या मला त्याला सुपूर्त करायच्या आहेत, त्याचा व्यवसाय चालू करण्यासाठी. सो असा देखील कुठल्या पॅरेंट्सचा गोल हा असू शकतो. सो सांगण्याचं तात्पर्य गोल हा छोटा असो, मोठा असो, आपल्याला प्लॅनिंग हे निश्चित गरजेचं आहे आणि तरच आपण एक उत्तम फायनान्शियल प्लॅनिंग म्हणून पुढे येऊ शकतो आणि एक आपला चांगले सगळे फायनान्शियल गोल्स हे अचीव्ह करू शकतो. खूपच छान एक्सप्लेन करताय भूषण तुम्ही. अगदी डिटेलमध्ये आणि सखोलपणे वेगवेगळ्या विषयांची, त्यातल्या मुद्द्यांची माहिती देताय. म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल तुम्ही अगदी परफेक्ट सांगितलं, की तो विचार बहुतांशी लोकं करत नाहीत, एस्पेशली तरुण, कारण तेव्हा कमावतं वय असतं. पण पुढची 30-40 वर्ष रिटायरमेंट नंतरची त्याचं काय असणार आहे याचंही नक्कीच नियोजन पाहिजेल. आता थोडं फक्त होतंय कसं, की कळतंय पण वळत नाही, असा बऱ्याच जणांचा ॲटिट्यूड असतो आणि त्यात दुसरीकडे असं झालंय, की आजचं जग इतकं वेगवान आहे, की नोकरी, व्यवसाय या कशाची शाश्वती अशी राहिलेली नाहीये. त्यामुळे आर्थिक नियोजन करायचं जरी म्हणलं, तरी उद्या परिस्थिती कशी असेल हे सांगता येत नाहीये, असं अनेकांचं म्हणणं असतं. अशा सगळ्या गुंतवणूकदारांना, म्हणजे जे गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत पण धजावत नाहीत, यांना काय सल्ला द्याल तुम्ही? सो कसं आहे निरंजन, आपण नोकरी उत्तम करू शकतो, आपण व्यवसाय उत्तम करू शकतो. आपल्याला व्यवसाय मिळणार आहे की नाही? आपण चांगले व्यावसायिक म्हणून घडणार आहोत की नाही? आपल्याला नोकरीत पुढे पादाक्रांत आपण होणार आहोत का? आपल्या नोकरीत पगार वाढणार आहेत? आपली पोस्ट पुढे वाढणार आहे की नाही? ही सगळ्यांच्याच मनात आज भीती आहे. नक्की आहे. परंतु जर आपण आपले स्किल सेट डेव्हलप करतोय, आपण जेन्युइनली प्रामाणिकपणे काम करतोय, जीव ओतून काम करतोय, आपण कष्ट करतोय, आपण स्मार्ट वर्क देखील त्याच्याबरोबर करतोय आणि हे सगळं करत असताना आपण नियोजन जर योग्य करतोय, म्हणजेच आपण जसं मी मगाशी सांगितलं अगदी सुरुवातीला, की पहिल्या माझ्या इन्कमपासून जर मी माझं नियोजन उत्तम करत असेल आणि अशी परिस्थिती जर माझ्यावर आली, की माझ्या 45शीत, माझ्या 40शीत, माझ्या 50शीत माझी नोकरी जातीये, की माझ्या व्यवसायाला फटका बसतोय, तर त्या केसमध्ये माझा जर व्यवस्थित प्लॅनिंग असेल आणि मी उत्तम गुंतवणूक केलेली असेल, तर मला घाबरण्याचं कारण अजिबात नाही आणि म्हणूनच ते प्लॅनिंग गरजेचं आहे. या घटना घडत असतात, पण आपल्याला आपला स्किल सेट हा डेव्हलप करत राहणं, माइंडसेट ओपन ठेवणं आणि एक चांगला गुंतवणूकदार म्हणून पुढे येणं हे गरजेचं आहे आणि अर्थातच आर्थिक सल्लागाराची जोड याच्याशी हवीच. अगदी बरोबर सांगितलत तुम्ही. कारण फायनान्शियल प्रेशरमुळे येणारा स्ट्रेस हा सगळ्यात मोठा असतो. पण जर तो तुम्ही म्हणताय तसं पहिल्या इन्कमपासून जर ते नियोजन असेल, तर अशी कुठली आपत्कालीन स्थिती जरी उद्भवली दुर्दैवाने, तरी त्याचा काय म्हणू आपण, की फटका तेवढा बसत नाही किंवा तुम्ही प्रिपेअर्ड असू शकता त्या परिस्थितीला नक्कीच तोंड निरंजन. देण्यासाठी. 100% येस. पुढचा प्रश्न याच संदर्भात आहे. म्हणजे तुम्ही जर आत्ता म्हणलाच, की अचानक नोकरी गेली किंवा काही आपत्कालीन स्थिती उद्भवलीच, तर इमर्जन्सी फंड म्हणून किती रक्कम असायला हवी, जी त्वरित मदतीला वापरता येऊ शकेल? सो प्रथमतः निरंजन आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे, की इमर्जन्सी म्हणजे नक्की काय? आणि आयुष्यात इमर्जन्सी कशी येऊ शकते? सो मी जेव्हा विचार करतो, एक फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून विचार करतो, तर इमर्जन्सी ही आयुष्यात कायम निगेटिव्ह इमर्जन्सी असते असं अजिबात नाही. ती पॉझिटिव्ह इमर्जन्सी देखील असू शकते. सो म्हणूनच आपल्याला इमर्जन्सीसाठी वेगळा एक आपला स्वतःचा कॉर्पस असणं गरजेचं आहे. आता ह्यात 2 वेगळ्या बाबींचा जर विचार केला, की इमर्जन्सी फंड एक नोकरी करणारा व्यक्ती तयार करतोय आणि इमर्जन्सी फंड एक व्यावसायिक तयार करतोय. तर व्यवसायाला येणाऱ्या अडचणींसाठी इमर्जन्सी फंड असू शकतो किंवा त्याच्या कुटुंबाला जर काही फायनान्शियल अडचणींचा सामना करावा लागला, तर त्याचा इमर्जन्सी फंड असू शकतो. नोकरदारासाठी नोकरी जर गेली, तर त्याचा इमर्जन्सी फंड असू शकतो किंवा मग आता ह्या सगळ्या आपण निगेटिव्ह बाबींचा विचार केला. पॉझिटिव्ह काय असू शकतं, की समजा एक कुटुंब आहे, 4 लोकांचं कुटुंब आहे. त्या कुटुंबात एका मुलाचं लग्न होणार आहे, फॅमिली मोठी होणार आहे, फॅमिलीचं एक्सटेन्शन होणार आहे आणि त्यामुळे घर मोठं पाहिजे, एकत्र कुटुंब आहे.
अचानक शेजारचा व्यक्ती, शेजारी राहणारा व्यक्ती हा घर सोडून जातोय, अमेरिकेला जातोय, पण त्याला ते घर विकायचंय आणि त्याला पैसे पुढच्या 15 ते 20 दिवसात हवेत. ही पॉझिटिव्ह इमर्जन्सी झाली. सो याच्यासाठी आपल्याला वेगळा कॉर्पस आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता टेक्निकली सामान्यतः विचार करता मी साधारण नोकरदाराला असा सल्ला देईल, की 6 ते 9 महिन्याचा तुमचा पगार किंवा तुमचा खर्च एवढा तुमचा इमर्जन्सी कॉर्पस हा असला पाहिजे. व्यावसायिकाला मी सल्ला देईल, की तुमचा कॅश फ्लो जर तुम्ही उत्तम मॅनेज करत असाल, तर तुमच्या व्यवसायाला लागणारं भांडवल याच्या 10% रक्कम म्हणजेच वर्षभराची रक्कम तुमच्याकडे कॅश फ्लो मॅनेजमेंटसाठी व्यवसायाचा इमर्जन्सी कॉर्पस म्हणून पाहिजे. किंबहुना घर चालवण्यासाठी साधारण वर्षभराचं तुमचं उत्पन्न हा तुमचा इमर्जन्सी कॉर्पस पाहिजे. ओके. एखादा लास्ट प्रश्न आहे, की वेल्थ सिक्युरिटीमध्ये करिअरमधले चढ-उतार, लग्न, मुलं, त्यांची शिक्षणं आणि रिटायरमेंट अशा सगळ्याचा दीर्घकालीन आढावा घेत नियोजन करणं अपेक्षित असतं का? आणि या संदर्भात तुमच्या कंपनीतर्फे, क्रिसेंटतर्फे कोणत्या स्वरूपाचं मार्गदर्शन हे केलं जातं? अतिशय उत्तम प्रश्न निरंजन. परत एकदा वेल्थ सिक्युरिटीचा अगदी सिरियसली विचार केला पाहिजे. पण आपण वेल्थ सिक्युरिटी जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण वेल्थ सिक्युअर करताना वेगवेगळ्या ॲसेटमध्ये म्हणजे आपण कायम ऐकत असतो, की ऑल एग्स शुड नॉट बी इन वन बास्केट असं आपण अनेकदा हे वाक्य ऐकलंय. पण मग ह्याचा नक्की अर्थ काय? किंवा हे समजून घेताना आपण कुठल्या बाबींचा विचार केला पाहिजे? तर आपण जेव्हा गुंतवणूक करत असतो, आपण एक ₹100 गुंतवणूक म्हणून उदाहरण घेऊयात, की ₹100 माझ्याकडे आज भांडवल आहे आणि जे मला गुंतवायचं आहे. तर हे ₹100 माझे वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवले गेले पाहिजेत. म्हणजे मग मला मिळणारा परतावा हा भारतीय अर्थव्यवस्थेला धरून असणारा परतावा असला पाहिजे. म्हणजेच काय, तर मी माझे ₹100 माझ्या त्यातले ₹8 ते ₹10 माझ्या इमर्जन्सीसाठी टाकावेत. साधारण ₹10 माझे काही शॉर्ट टर्म गोल्स असतील, म्हणजे मुलांच्या शाळांच्या लागणाऱ्या फीज असतील किंवा मला कार घ्यायची आहे, मला घरासाठीचं डाउन पेमेंट करायचं आहे, असे कुठलेही माझे शॉर्ट टर्म गोल्स असू शकतात, ज्याच्यासाठी मी वेगळा कॉर्पस क्रिएट करायचा आहे. त्यातले 100तले ₹10 तिथे लावायचे आहेत. साधारण मला मुलांचे हायर एज्युकेशन्स आहेत, त्यांची लग्न आहेत, माझं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, आणखीन मला वर्ल्ड टूर करायचं आहे, किंबहुना मला 10 वर्षानंतर स्वतःच्या इंटरेस्टचा एक व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्याला लागणारं भांडवल असेल. तर ह्याच्यासाठी मी साधारण एक ₹40 ते ₹50 पुंजी तिकडे टाकली गेली पाहिजेत. साधारण माझ्या 100तले ₹20 ते ₹25 रिअल इस्टेट म्हणजे घर घेणं असेल किंवा जागा घेणं असेल, इथे माझे अडकले गेले पाहिजेत आणि साधारण माझे ₹5 ते ₹10 हे सोन्यामध्ये पाहिजेत. असा जर मी माझ्या ॲसेटची विभागणी केली आणि माझ्या लाँग टर्म सगळ्या गोल्सचा विचार केला, टप्प्याटप्प्याने त्या ॲसेटची असेसमेंट करत गेलो, फायनान्शियल कन्सल्टंट बरोबर बसलो, वार्षिक एकदा त्याचा आढावा जर व्यवस्थित घेतला, तर मी वयाच्या कुठल्या टप्प्यावर आहे आणि मी काय अचीव्ह केलंय, माझे गोल्स ह्याचं ड्युरेशन काय आहे, ते गोल्स अचीव्ह करण्यासाठी काळ किती शिल्लक आहे आणि किती पैसे मला अजून तिथे घातले पाहिजेत, किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजेत, सो दॅट मी माझ्या गोलच्या जवळपास पोहोचू शकेल आणि मग मी माझं फायनान्शियल फ्रीडम आणि माझ्या सगळ्या गोल्ससाठी पैसे उत्तमरित्या जमा करू शकेल. वाह! तुम्ही एकदम परफेक्ट एक्सप्लेन केलंत. फक्त आता आम्हाला सांगा, की क्रिसेंटतर्फे नेमका काय स्वरूपाचं मार्गदर्शन हे दिलं जातं? निरंजन, क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गेली 25-26 वर्ष सातत्याने हे काम करतीये. प्रत्येक येणाऱ्या गुंतवणूकदारासाठी, प्रत्येक क्लायंटसाठी आम्ही उत्तम त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं होईल, हे सगळ्या गोलची विभागणी कशी केली जाईल, त्याच्या पैशांची विभागणी कशी केली जाईल आणि मग त्याला वेगवेगळ्या ॲसेटमध्ये गुंतवणूक करून फायनली त्याला इकॉनॉमीचा बेस्ट परफॉर्मन्स, अर्थव्यवस्थेचा बेस्ट परफॉर्मन्स त्याच्या रिटर्नमध्ये कसा येईल, त्याचा वार्षिक आढावा घेऊन त्याचे गोल्स अचीव्ह होत आहेत की नाही, त्या गोल्सपर्यंत तो पोहोचतोय की नाही, त्याला फायनान्शियल फ्रीडम मिळतंय की नाही, हे सगळं समजून घेऊन आता हे सगळं समजून घेताना सुरुवात करताना आम्ही आधी त्याचं रिस्क घेण्याची मानसिकता किती आहे, तो कितपत रिस्क घेऊ शकतो, हे सगळं समजून त्याला सांगून त्याची रिस्क समजून घेऊन मग त्याला गुंतवणूक देण्याचा प्रयत्न करतो. त्याला एक उत्तम गुंतवणूकदार म्हणून बनवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो त्याचे फायनान्शियल गोल उत्तमरित्या अचीव्ह करू शकेल. मला खात्री आहे, हा एपिसोड ऐकल्यावर अनेक श्रोत्यांना तुम्हाला अप्रोच व्हावंसं वाटणार आहे. सो त्याच्यामुळेच आपण क्रिसेंटचा नंबरही शेअर करतोय. श्रोतेहो, नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. 9764125533. मी परत एकदा नंबर रिपीट करतो. 9764125533.
2533. याशिवाय तुम्ही क्रिसेंटच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.crescentmfd.com. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा. फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेडेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2023ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.